आवादा कंपनीला मागितलेल्या खंडणीमध्ये संतोष देशमुखांचा अडथळा होता म्हणून कराड आणि इतर आरोपींनी देशमुखांची हत्या केली, सीआयडीचा दावा. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये न्यायालयीन समिती स्थापन, माजी न्यायमूर्ती एम.एल. तहलियानी यांच्या अध्यक्षतेमध्ये तपास होणार. 26/11च्या खटल्याचे न्यायमूर्ती म्हणून तहलियानी केलंय काम. वाल्मिक कराडला 7 दिवसांची पोलीस कोठडी, केस न्यायालयाचे आदेश. संतोष देशमुखांच्या हत्येमध्ये सहभाग आहे की नाही याच्या चौकशीसाठी पोलीस कोठडी. संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुखांनी जरांगेंची भेट घेतली. संतोष देशमुख कुटुंब दहशतीमध्ये, धनंजय मुंडेंच्या टोळीचा आंदोलनांमधून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न, जरांगेंची प्रतिक्रिया. वाल्मिक कराडच्या मालमत्ता तपासण्यासाठी एक वेगळी समिती बनवा. धनंजय मुंडेंच्या टोळी संदर्भात सीबीआय, ईडी आणि इन्कम टॅक्सनं धाडी टाकल्या पाहिजेत, मनोज जरांगेंची मागणी. सगळ्या यंत्रणा अधिकारी योग्य दिशेनं काम करतायत, आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. देशमुख कुटुंबियांसह गावकऱ्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी, धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया. केस कोर्टाबाहेर, कराड समर्थक आणि विरोधक आमने सामने, दोन्ही बाजूचे वकीलही आंदोलनामध्ये सहभागी. पोलिसांकडून जमावाला पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज, आंदोलनकर्ते ताब्यात. वाल्मिक कराडला फाशी द्या, वकील हेमा पिंपळे आक्रमक, तर पोलिसांची दादागिरी खपवून घेणार नाही, कराडच्या समर्थकांकडून जोरदार घोषणाबाजी. हत्येच्या दिवशी वाल्मिक कराडनं संतोष देशमुखांना धमकी दिली, तपास अधिकाऱ्यांचा कोर्टामध्ये दावा. अपहरण करून हत्येचा कट रचल्याचा आरोप, कराडनं याआधी केलेल्या गुन्ह्यांची यादीही कोर्टामध्ये सादर. संतोष देशमुखांच्या हत्येआधी आरोपी वाल्मिक कराड, सुदर्शन घुले आणि विष्णू चाटेमध्ये संभाषण, संवाद आणि देशमुखांच्या अपहरणाची वेळ मिळती जुळती, तपास अधिकाऱ्यांची कोर्टामध्ये माहिती. वाल्मिक कराड, चाटे आणि घुलेमध्ये 9 डिसेंबरला दुपारी 3:20 ते 3:30 पर्यंत संवाद, तर त्याच दिवशी संतोष देशमुखांचा 3 वाजता अपहरण झाल्याचा एफआयआरमध्ये उल्लेख. आरोपीने कट रचला, मग अपहरण करून संतोष देशमुखांची हत्या केली. गुन्ह्यामध्ये आरोपी सराईत आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीचे, एसआयटीकडून कोर्टामध्ये माहिती, तर हत्या संघटित गुन्हेगारीतून असल्याचं पोलिसांकडून पुरावे सादर. परळी आणि बीडमधील तणाव कमी करण्यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत चर्चा करणार, मंत्री पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया. वाल्मिक कराडचा बंदोबस्त सरकार करेल, फडणवीसांना सांगणार, बीड प्रकरणावर जास्त लक्ष द्या. बीड हत्या प्रकरणावर नारायण राणेंची प्रतिक्रिया. फडणवीसांच्या सरकारला डाग लावण्याचा प्रयत्न सुरू, जातीय दंगली घडवणाऱ्या धनंजय मुंडेंच्या टोळीला अजितदादा आणि फडणवीसांनी थांबवावं. वाल्मिक कराडला पोलीस कोठडी मिळाल्यानंतर जरांगेंची प्रतिक्रिया. अजितदादांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यायला हवा होता, अंजली दमाने यांची प्रतिक्रिया. तर एका समाजाला बोलू नका, गुन्हेगार प्रत्येक समाजात, दमाने यांचं वक्तव्य. 14 एफआयआर असलेल्या व्यक्तीला अंगरक्षक देणारे धनंजय मुंडे मंत्री, वाल्मिक कराडला पदोपदी धनंजय मुंडेंकडून वाचवण्याचा प्रयत्न, अंजली दमाने यांचा ट्विटमधून निशाणा. वाल्मिक कराडचे आणि माझे चांगले संबंध होते, वाल्मिक कराडसोबत असलेल्या संबंधांवर सुरेश धसांची प्रतिक्रिया. मात्र कुणी माणसं मारत असेल तर त्यासोबत राहावं का, असाही विचारला सवाल. वाल्मिक कराडला धमकी दिली तर कधी आणि केव्हा दिली, कराडच्या पत्नीच्या आरोपांवर खासदार भजंग सुनावणेंचं उत्तर. जर धमकी दिली असेल तर त्याच वेळेला त्यांनी बोलायला हवं होतं, सुनावणेंचं वक्तव्य. माझ्या पतीवर अन्याय, धनंजय मुंडे भेटल्याची अफवा असून कुठलाही संपर्क झाला नाही, मंजिली कराडांची प्रतिक्रिया. ठस सुनावणी, दमाने यांच्या गोष्टी बाहेर काढणार, मंजिली कराडांचा इशारा. विष्णू चाटेच्या मोबाईलचा अजून शोध कसा लागत नाही, वाल्मिक कराडच्या व्हॉइस सॅम्पलचं काय झालंय. बीड हत्या प्रकरणातील आणखी एक आरोपी फरार आहे, सापडत का नाही, खासदार सुप्रिया सुळेंचा सवाल. निलंबित तालुकाध्यक्ष विष्णू चाटेमुळे राष्ट्रवादीची बीड जिल्हा कार्यकारिणी बरखास्त, संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये विष्णू चाटेचं नाव आल्यानंतर निलंबन. ज्यांच्यावर शिंतोडे उडाले ते अजून मंत्रिमंडळात, आकाच्या आकावर कारवाई कधी होणार, बीड प्रकरणामध्ये संजय राऊतांचा सवाल. गावातील लोकांना रोजगार मिळावा हाच उद्देश होता, सीआयडीच्या दाव्यानंतर संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया. खंडणी प्रकरणामध्ये आवादा कंपनीची बाजू घेतल्यामुळे हत्या झाल्याचा सीआयडीचा दावा. आरोपीला अटक केल्यानंतर परळी बंद ठेवण्याचा नवा पॅटर्न, हा गुंडावाद. आकाचे लोक आले तर मुंबई ही बंद करू शकतात, परळीमधल्या बंदवरून भाजपा आमदार सुरेश धस यांची टीका. वाल्मिक कराडचा पिंपरी चिंचवडच्या उच्चभ्रू सोसायटीमध्ये 3.5 कोटींचा 4 BHK फ्लॅट, वाल्मिकसह पत्नी मंजिली कराडच्या नावानं फ्लॅट असल्याची माहिती. वाल्मिक कराडचा पिंपरीमधील कोट्यवधींचा फ्लॅट पालिकेकडून सील, पिंपरी चिंचवड पालिकेचे अधिकारी अविनाश शिंदेंची माहिती.
वाल्मिक कराडचा फ्लॅट सील करून लिलाव केला जाणार असल्याची माहिती. फ्लॅट लोनवर घेतला होता, तिथं आम्ही राहत नसल्यानं नोटीस आमच्यापर्यंत पोहोचली नाही. पालिकेनं ती घरावर चिटकवली, मात्र फक्त कर भरला जात नाही म्हणून फ्लॅट सील केला जातो. मंजिली कराड संतापल्या. वाल्मिक कराडला आणखीन एक धक्का. केजमध्ये वाईन शॉप सुरू करण्यासाठी दिलेलं प्रमाणपत्र रद्द. केज नगर पंचायतीकडून कराडला दिलेलं ना हरकत प्रमाणपत्र रद्द. खासदार सोनवणेंनी घेतली होती हरकत. पुण्यामध्ये मराठा समाजाचा धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडच्या विरोधात आंदोलन. जरांगे, धस, क्षीरसागर आणि दबाने यांच्या फोटोला आंदोलकांकडून दुग्धाभिषेक. कराडच्या समर्थनार्थ आंदोलन करणाऱ्यांचा निषेध व्यक्त. परभणी हिंसाचार प्रकरणी राज्य सरकारकडून न्यायालयीन चौकशी समिती गठीत. परभणी हिंसाचार आणि सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरण निवृत्त न्यायाधीश व्हीएल आचालन यांच्या अध्यक्षतेमध्ये चौकशी होणार. महायुतीच्या सर्व आमदारांसोबत पंतप्रधान मोदींचा संवाद. मोदींनी कोणतेही खडेबोल सुनावले नाहीत. मोदींकडून सर्वांना उत्तम मार्गदर्शन. बैठकीनंतर दीपक केसरकरांची माहिती. एकमेकांविषयी द्वेष भावना ठेवू नका. महायुतीमधल्या पक्षांनी एकमेकांमध्ये समन्वय ठेवावा. पंतप्रधान मोदींचा आमदारांना सल्ला. जनतेपर्यंत पोहोचून जनसंपर्क वाढवण्याचंही आवाहन. पंतप्रधान मोदींच्या हस्ते 2 युद्धनौका आणि पाणबुड्यांचं राष्ट्रार्पण. तर नौदलानं हजारो लोकांचे प्राण वाचवले आहेत. मोदींचं वक्तव्य. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते नवी मुंबईच्या खारघरमधील इस्कॉन मंदिराचं लोकार्पण. भारताला समजून घेण्यासाठी अध्यात्म हाच मार्ग असल्याचं पंतप्रधान मोदींचं वक्तव्य. आपल्या नौदलानं हजारो लोकांचे प्राण वाचवले आहेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मालवाहतुकीचं रक्षण केलंय. यामुळे जगभरातून भारतावर विश्वास वाढला. पंतप्रधान मोदींकडून विश्वास व्यक्त. 75,000 कोटींचा खर्च करून वाढवण बंदराची निर्मिती सुरू. वाढवण बंदरामुळे रोजगाराच्या नव्या संधी मिळतील. पंतप्रधान मोदी यांची माहिती. शरद पवार आणि अजित पवार आज एकाच मंचावर येण्याची शक्यता. बारामतीमधल्या आजच्या कृषी प्रदर्शनाकडे राज्याचं लक्ष. शिवसेनेच्या मंत्र्यांची आज एकनाथ शिंदेंनी बैठक बोलावली. मुक्तागिरी निवासस्थानी दुपारी 3:30 वाजता बैठक. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर चर्चेची शक्यता. शिवसेनेची काँग्रेस झाली की काँग्रेसची शिवसेना हे लोक सांगतील. भास्कर जाधव खरं बोलले. कोकणामध्ये ठाकरे गटाचे फक्त उपद्रवी लोक शिल्लक. नारायण राणेंची टीका. रत्नागिरीमध्ये पालकमंत्रीपदावरून भाजप आणि शिंदे गटामध्ये रस्सीखेच. पालकमंत्रीपदासाठी उदय सामंतांच्या नावाची चर्चा. संख्याबळ जास्त असल्यानं भाजपही आग्रही. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपदासाठी पृथ्वीराज चव्हाणांचं नाव चर्चेत. तर प्रदेशाध्यक्षपदाबाबत मला अद्याप कुणी विचारलं नाही. पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिक्रिया. महाकुंभ मेळाव्यात खासदार उदयनराजे भोसलेंच्या पत्नी दमयंती राजेंना पाहण्यासाठी मोठी गर्दी. शिवाजी महाराजांना मानणारा खूप मोठा वर्ग असल्याची दमयंती राजेंची प्रतिक्रिया. पुण्यातून पहिली कुंभमेळा विशेष गाडी रवाना. पुणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांचं जंगी स्वागत. ढोल ताशांचा गजर आणि फुलांची उधळण करत स्वागत. खासदार उदयनराजेंच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य शिवस्वराज्य यात्रेचा शुभारंभ. जपानमधल्या टोकियोमध्ये 8 मार्चला शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण होणार. सांगलीमध्ये कलाग्राम उत्सवानिमित्त महाराष्ट्राचं ग्रामीण दर्शन घडवणारं रांगोळी प्रदर्शन. प्राचार्य पी.बी. पाटील यांच्या 93व्या जयंतीनिमित्त कलाग्राम उत्सवाचं आयोजन. सांगलीमध्ये 17 जानेवारीपासून श्रीराम कथा आणि नामसंकीर्तन सोहळ्याला सुरुवात होणार. मुख्यमंत्री फडणवीस 22 जानेवारीला सोहळ्याला भेट देणार. शिराळ्याच्या एसके इंटरनॅशनल सैनिक स्कूलमध्ये भारतीय सैन्य दिवस उत्साहात साजरा. भाजपा आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांची प्रमुख उपस्थिती. शिर्डी विमानतळाच्या 25 किलोमीटर परिसरामध्ये लेझर लाईट वापरण्यास बंदी. वैमानिकाच्या सुरक्षेसाठी उपविभागीय अधिकाऱ्यांचे आदेश. उल्हासनगरच्या उल्हासनगरच्या श्रीरामनगर भागामध्ये पाणीपुरवठा खंडित झाल्यानं संतप्त नागरिकांची पाणीपुरवठा कार्यालयावर धडक. ठिय्या आंदोलन करत पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी. खड्डे नसलेल्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी 40 लाखांचं टेंडर. धुळे महापालिका बांधकाम विभागाचा प्रताप समोर. टेंडर रद्द करण्याची ठाकरे गटाची मनपा आयुक्तांकडे मागणी.
भिवंडीमधल्या क्रिकेट स्टेडियमची मोठी दुरवस्था, मनपा प्रशासनाच्या दुर्लक्षित कारभारामुळे खेळाडूंसह क्रिकेट प्रेमींमध्ये संताप. धुळे जिल्ह्यामध्ये जलजीवन मिशनची फक्त 34% कामं पूर्ण, केंद्र सरकारच्या योजनेतून लोकांना कधी पाणी मिळणार, प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह. नंदुरबारमधील श्रीनिवास सायबर कॅफेकडून सैनिकांसह कुटुंबांचं ऑनलाईन काम मोफत केलं जाणार, सेवेतील सैनिकांसह माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबांना मदत होणार. सोलापूरच्या करमाळा शहरामध्ये मोकाट जनावरांचा हैदोस, मोकाट जनावरं रस्त्यावर फिरत असल्यानं वाहतुकीला मोठा अडथळा, मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी. अहिल्यानगरच्या जामखेड तालुक्यामधल्या जांभवडी रस्त्यावर कारचा अपघात, संध्याकाळी 5 वाजण्याच्या दरम्यानची घटना, अपघातामध्ये 4 जणांचा जागीच मृत्यू. नंदुरबार शहरामध्ये नायलॉन मांजा वापरल्याप्रकरणी 39 जणांवर गुन्हा दाखल, नायलॉन मांजामुळे एकाचा मृत्यू तर अनेक जण गंभीर जखमी. मुंबईत भर दिवसा घरफोडी करणाऱ्या आरोपींच्या टोळीला अंधेरी पोलिसांकडून अटक, विरारमध्ये 2 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं, 3,30,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. धुळ्यामध्ये 2 समाजात तेढ निर्माण करणाऱ्या समाजकंटकावर कारवाई, इंस्टाग्रामवर आक्षेपार्ह व्हिडिओ टाकणाऱ्याला माफी मागायला लावली. उल्हासनगरमध्ये पार्किंगच्या वादातून एका कुटुंबाला मारहाण झालेल्याच्या वडिलांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू, वडील गमावलेल्या कुटुंबाविरोधातच पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याचा प्रकार. सांगलीच्या नागपूर रत्नागिरी महामार्गावर प्रवाशांना लुटणाऱ्या चोरटा जेरबंद, चोरट्याकडून सोनं चांदीच्या दागिन्यांसह 39,000ची रोकड जप्त. नंदुरबार बाजार समितीमध्ये गव्हाची आवक सुरू असल्यानं चांगला भाव, गव्हाला 2,000 ते 3,100 रुपयांचा भाव, गहू उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधान. नंदुरबार शहरामध्ये भटक्या कुत्र्यांच्या संख्येमध्ये मोठी वाढ, लसीकरणासाठी नवसमाज निर्माण बहुउद्देशीय संस्थेकडून व्हॅन तयार. HMPV व्हायरसच्या पार्श्वभूमीवर धुळ्यामध्ये आरोग्य यंत्रणा अलर्ट, आरोग्य अधिकारी सचिन बोडकेंची माहिती, सर्वच आरोग्य केंद्रांमध्ये सर्दी खोकल्याच्या रुग्णांच्या उपचारासाठी उपाययोजना. नंदुरबार जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर वर्षा लहांडे यांची तत्काळ बदली करण्याची मागणी, डॉक्टर नर्ससह इतर कर्मचाऱ्यांकडून पैशाची मागणी केल्याचा डॉक्टर संघटनेचा आरोप. बारामतीमध्ये भाजप युवा मोर्चाच्या इशाऱ्यानंतर क्रीडा विभागाने बॅनर बदललं, कबड्डी स्पर्धेच्या बॅनरवर मुख्यमंत्री फडणवीसांचा फोटो लहान असल्यानं वाद. ठाकरे गटातून बाहेर पडलेल्या विष्णू भंगाळेंची शिवसेना शिंदे गटाच्या जळगाव जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती, मुंबईमध्ये वरिष्ठ नेत्यांच्या हस्ते भंगाळे यांना नियुक्तीपत्र. अकोल्यामध्ये शेतकरी जागर मंच यांचं अन्नत्याग आंदोलन, शेतीला हमीभाव कायदा लागू करण्यासह सरसकट कर्जमुक्ती देण्याची मागणी. अकोला जिल्हा परिषदेला आता मुदतवाढ मिळण्याची शक्यता मावळली, जिल्हा परिषदेमधील विद्यमान पदाधिकारी सदस्यांचा कार्यकाळ 17 तारखेला संपुष्टात येणार. संगमनेर शहरामध्ये अतिक्रमण मोहिमेला सुरुवात, नाशिक पुणे महामार्गावरील 130 अतिक्रमण धारकांना नोटीस, पालिका, सार्वजनिक बांधकाम आणि पोलिसांची संयुक्त कारवाई. जालन्यामध्ये अवैध नळ कनेक्शन धारकांविरोधात महापालिका प्रशासन ऍक्शन मोडवर, शहरामध्ये 30 ते 35,000 अनधिकृत नळ कनेक्शन, पालिकेकडून खासगी एजन्सीची नेमणूक, थेट फौजदारी गुन्हा दाखल होणार. शिर्डी विमानतळ परिसरामध्ये लेझर लाईट वापरास बंदी, विमानतळाच्या 25 किलोमीटर परिघातील वायू क्षेत्रामध्ये लेझर लाईट वापरास मनाई, वैमानिकांच्या सुरक्षेसाठी उपविभागीय अधिकाऱ्यांचे आदेश. नागपूर रेल्वे स्टेशनला 100 वर्ष पूर्ण, 487 कोटी रुपयात नागपूर रेल्वे स्टेशनचा कायापालट होणार. परभणी शहरामधील नाट्यगृहाचं काम 2 वर्षांपासून रखडलं, 10 कोटींसाठी काम रखडल्यानं कलावंतांकडून संताप व्यक्त. जळगावमधल्या भडगाव तालुक्यामधल्या महिंदळे गावामध्ये वाजत गाजत वीर काढण्याची परंपरा, परिवारातील मोठ्या मुलाच्या लग्नाच्या आधी तर पाडवा, होळी, अक्षय तृतीयेच्या दुसऱ्या दिवशीही वीर काढण्याची परंपरा. अहिल्यानगरच्या कोल्हारमध्ये भगवती माता देवीचा यात्रोत्सव, 3.5 शक्तीपीठ एकत्र असलेलं स्थान, महिनाभर यात्रोत्सवाचा उत्साह चालणार. अमरावतीच्या तळेगाव दशारसमधील शंकरपटामध्ये विविध प्रजातीची बैल दाखल, स्वातंत्र्यपूर्व काळापासून 150 वर्षांची शंकरपटाला परंपरा, शंकरपट पाहण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी. वर्ध्याच्या देवळीमध्ये 24 आणि 25 जानेवारीला महिला महाराष्ट्र केसरी किताब लढत, स्पर्धेमध्ये 400 पैलवान, 51 संघ सहभागी होणार. हरियाणाचा रजत सिंग अकलूटच्या त्रिमूर्ती चषकाचा मानकरी, हिंदकेसरी सतपाल सिंह आणि विजयसिंह मोहिते पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कुस्तीचा थरार रंगला. महाराष्ट्रामधल्या शेतकऱ्यांना आता आधार कार्ड प्रमाणे युनिक फार्मर आयडी नंबर मिळणार, सरकारच्या प्रत्येक योजनांचा लाभ मिळण्यासाठी केंद्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय.
चंद्रपूरच्या मूलमधील 8,200 शेतकऱ्यांनी धान विक्रीसाठी केली नोंदणी. नोंदणीची आज शेवटची तारीख.